नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे विद्यार्थी सरकारी नोकरीची विशेषतः राज्य शासनाच्या विविध विभागांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने नोकर भरतीच्या प्रक्रियेत एक खूप मोठा आणि ऐतिहासिक बदल केलेला आहे। तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, वर्ग ब आणि वर्ग क भरतीत मुलाखत बंद। होय मित्रांनो, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वाट आता जी आहे ती बदललेली आहे आणि ती अधिक पारदर्शक होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाचा हा नवीन निर्णय नेमका काय आहे, एमपीएससीचे महत्त्व कसे वाढले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा तुमच्या अभ्यासावर आणि नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेवर काय परिणाम होणार आहे हे अतिशय सविस्तर आणि सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर आर्टिकल पाहिजे असतील तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा तुम्ही इतर आर्टिकल डेली अपडेट वाचण्यासाठी व्हिडिओच्या आधी मिळवण्यासाठी studyflowupdates.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता। याचीही लिंक फर्स्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे आता गट ब म्हणजेच अराजपत्रित अधिकारी नॉन गॅजेटेड आणि गट क च्या निवडीवेळी मुलाखती होणार नाहीत। याआधी काय व्हायचं की राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांकडून गट क ची भरती स्वतंत्रपणे राबवली जायची, पण आता शासनाने ठरवलं आहे की गट अ आणि गट ब सोबतच गट क ची सर्व कर्मचारी भरती देखील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाईल। याचाच अर्थ एमपीएससीची जबाबदारी आणि महत्त्व आता आणखी वाढेल, कारण मी यामुळेच प्रिव्हियसली म्हणलं होतं की एमपीएससीचं महत्त्व वाढलेलं आहे, तर हे असं महत्त्व जे आहे ते वाढत आहे। आता तुमच्या मनात प्रश्न येईल की मुलाखती का रद्द केल्या? तर मित्रांनो, मुलाखती पूर्णपणे रद्द करण्यामागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे पारदर्शकता। बरेचदा विद्यार्थ्यांची तक्रार असायची की मुलाखतीमध्ये वशिलेबाजी चालते किंवा तिथे विद्यार्थ्यांवर अन्याय होतो। आता मुलाखत रद्द झाल्यामुळे तुमची निवड केवळ आणि केवळ लेखी परीक्षेवर आधारित असेल, म्हणजे जो विद्यार्थी लेखी परीक्षेत जास्त मार्क मिळवेल त्याची नोकरी पक्की। यामुळे मुलाखतीच्या आड लपून होणाऱ्या अर्थपूर्ण व्यवहारांना किंवा भ्रष्टाचाराला मोठा चाप बसेल आणि खऱ्या अर्थाने हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असं यामागचं कारण आहे। आता हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी कसा फायद्याचा आहे ते समजून घेऊया। याआधी प्रत्येक विभाग स्वतःच्या वेगवेगळ्या परीक्षा घ्यायचा, त्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ उडायचा। एकाच समान पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा, त्यासाठी भराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या फीस आणि वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या शहरात करावी लागणारी धावपळ, यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक, शैक्षणिक आणि सर्वात महत्त्वाचे आर्थिक ताण खूप यायचा। पण आता सरकारने एक संध परीक्षा प्रणाली आणण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। काय आहे तर बघा, या निर्णयामुळे राज्य शासनाच्या एकूण 553 संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। आता भरती प्रक्रियेतील गुंतागुंत संपेल, निकाल लागण्यातील विलंब टळेल आणि सगळी भरती प्रक्रिया सुलभ आणि फास्ट होईल। आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की सर, हा नियम कधीपासून लागू होणार आहे आणि सध्या जर भरती प्रक्रिया चालू आहे तर त्याचं काय? तर मित्रांनो, मंगळवारी जे आहे मंत्रिमंडळाच्या एक मागं बैठक झालेली होती। सामान्य प्रशासन विभागाने याचा अधिकृत शासन निर्णय जो आहे तो जारी केलेला आहे। लक्षात घ्या, हा नवीन नियम इथून पुढे निघणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी लागू असेल, म्हणजे ज्या जाहिराती आधीच निघाल्या आहेत आणि ज्यांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यांच्यावर या नव्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही, त्या जुन्या प्रक्रियेनुसारच पूर्ण होतील। दुसरी गोष्ट म्हणजे काही विशेष भरती परीक्षांना हा नियम लागू नसेल, उदाहरणार्थ शिक्षक भरती आणि पोलीस भरती, या भरती प्रक्रिया पूर्वी जशा व्हायच्या तशाच सुरू राहतील, त्यामध्ये हा बदल लागू नाही, हे विद्यार्थ्यांनी नीट नोंद करून घ्यायचं आहे। आता या बातमीत आणखीन एक तांत्रिक मुद्दा जो तुम्हाला माहीत असायला हवा तो म्हणजे प्रशासकीय कर्मचाऱ्यांबद्दल। तर बघा, काही राजपत्रित आणि अराजपत्रित पदे आता थेट मुलाखतीने न भरता पदोन्नतीने किंवा प्रतिनियुक्तीने म्हणजेच प्रमोशन किंवा डेप्युटेशनद्वारे भरली जातील, ज्यामुळे जे कर्मचारी आधीपासूनच विभागात काम करत आहेत त्यांना प्रमोशनच्या जास्तीत जास्त संधी मिळतील। तसेच आणखीन एक शब्द यात आलाय तो म्हणजे मृत संवर्ग। याआधी मी याबद्दलही खूप सविस्तरपणे सांगितलेले आहे। याचा तरी अर्थ काय, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो, आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे काही जुन्या पदांची आता गरज उरलेली नाही। उदाहरणार्थ काही विशिष्ट क्लर्क किंवा टायपिस्ट पदे आता कॉम्प्युटरमुळे कालबाह्य झालेली आहेत, म्हणजे पूर्णपणे त्यांचं कामच संपलेलं आहे। अशा पदांना मृत संवर्ग घोषित केले जाईल आणि केलेले सुद्धा आहे। पण घाबरण्याचे कारण नाही, जे कर्मचारी आधीपासून त्या पदावर काम करत आहेत त्यांच्या नोकरीला कोणताही धोका नाहीये, त्यांचे हक्क अबाधित राहतील। फक्त त्या पदांवर नवीन भरती होणार आहे आणि जे भरती होईल, जे पदांवर भरती केली जाईल ती बाह्य यंत्रणेद्वारे केली जाईल, अशी माहिती
माहिती जी आहे मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेली आहे. तर मित्रांनो, असा हा राज्य सरकारचा एकंदर अत्यंत धाडसी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे. थोडक्यात सांगायचं तर गट क ची भरती आता MPSC करणार, गट ब आणि गट क साठी इंटरव्ह्यू आता नसणार, सिलेक्शन फक्त तुमच्या लेखी परीक्षांच्या मार्कावर होणार. त्यामुळे मित्रांनो, आता सगळा फोकस फक्त आणि फक्त लेखी परीक्षेच्या अभ्यासावर करा. पारदर्शकता वाढल्यामुळे तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळेल. तुम्हाला शासनाचा हा निर्णय कसा वाटला? मुलाखती रद्द झाल्यामुळे फायदा होईल की नुकसान? तुमचं मत मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असेल. आजची ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच ऑथेंटिक अपडेटसाठी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.